सुनील तटकरे यांनी शशिकांत शिंदेंना फटकारलेला आहे। शशिकांत शिंदे यांचा लेख हा गैरलागू ठरतो असं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। शशिकांत शिंदे योग्य उत्तर देईन असं तटकरेंनी म्हटलंय। शशिकांत शिंदे यांनी असं लिखाण करू नये असं देखील तटकरेंनी स्पष्ट केलं आहे। शशिकांत शिंदे यांनी असं लिखाण करू नये, त्यांना योग्य उत्तर देईल असं देखील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा लेख हा सध्या गैरलागू ठरतो अशा शब्दात तटकरे यांनी शशिकांत शिंदेंना फटकारलेला आहे। दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। विलीनीकरणाच्या चर्चांवर अद्याप आपण यावर चर्चा करणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पक्षांतर्गत आमदारांच्या सोबत आपण विलीनीकरणासंदर्भात चर्चा करू आणि त्यानंतर यावर भाष्य करू असंही तटकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं। त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलं, अत्यंत चुकीचं आहे, गैरलागू आहे, अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। यापुढे जर काय ते अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काय बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल। विषय संपला। आता या विषयावरती मी अधिक काय बोलणार नाही। तर शशिकांत शिंदे यांनी असं लिखाण करू नये, या पुढच्या काळात त्यांनी असं काही लिहिलं तर आपण देखील त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ असा इशारा देखील सुनील तटकरे यांनी शशिकांत शिंदे यांनी दिलेला आहे। शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिलाय आणि त्यामधूनच आता त्यावरच तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। आर्टिकल मी ते पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने त्यांनी जे म्हटलेलं आहे की जे वाक्य अत्यंत गैर आहेत, त्यामुळे माणसे किती तास लागले ते रांगेत उभे राहत होते। म्हणजे दादांचं त्यांनी ते सांगितलं। असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही। गोष्ट ती खरी आहे। अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे। परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते। याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे। अशा पैचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं। शशिकांत शिंदे यांचा लेख हा गैरलागू ठरतो, त्यांनी पुढच्या काळात अशा पद्धतीचं लिखाण करू नये, त्यांचा लेख हा गैरलागू आहे असं देखील प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे। एका साप्ताहिकात शशिकांत शिंदे यांनी हा लेख लिहिलेला आहे। विलीनीकरणासंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे, मात्र आता तो लेख गैरलागू ठरतो असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे।